फक्त 22 ट्रेडिंग सेशन मध्ये मित्रांनो आपण जे अकाउंट आहे ते घेऊन आलेलो आहेत लगभग $5,000 म्हणजे 10,000चे 5 लाख बनवलेत मित्रांनो आपण तेही 22 ट्रेडिंग सेशन मध्ये. वेलकम टू गाईज $100 टू $10,000 सिरीज. पाठीमागच्या 2-3 दिवसामध्ये व्हिडिओ बनवायला टाइम नाही भेटला मित्रांनो. ओके, तो बघू शकता अकाउंटची हिस्ट्री, अकाउंटचे ट्रेड्स, अकाउंटचे जे काही सर्व लॉजिक आहेत आपल्या डेली बेसिसला टेलिग्राम चॅनलवरती येतात. काही ट्रेड मायनस पण गेले होते, 2 ट्रेड इथे लागले होते, जवळपास $400 लॉस झाला होता. परत त्या दिवशी आपण एक $600 कव्हरअप केला, $277, $339. डेली बेसिसला ट्रेड चालले, डेली बेसिसला अकाउंट आहे ग्रो करतोय. तुम्ही बघू शकता डेली बेसिसला अकाउंट कशा पद्धतीने आपण इथं ग्रो करतोय आणि ट्रेड हिस्ट्री आणि ट्रेड लॉजिक सगळ्या गोष्टी तुम्हाला आपला जो डेली बेसिसला युट्यूब स्ट्रीम आणि टेलिग्राम चॅनलवरती बघायला मिळतात. आता जे हे कालचे जे 2 ट्रेड होते हे बघू शकता, हे 2 ट्रेड आपण काय एक्झिक्यूट केले त्याच्या मागचं लॉजिक काय ते आपण स्क्रीनवरती बघूयात. पण मित्रांनो हा रेकॉर्ड असेल माझा की $100 आपण 5 लाखापर्यंत कन्वर्ट करतोय, 10,000चे 5 लाख कन्वर्ट करतोय. ह्यासाठी पाहिजे प्रॉपर डिसिप्लिन, ह्यासाठी पाहिजे प्रॉपर सायकोलॉजी आणि ह्यासाठी पाहिजे तुमच्याकडे एक चांगला सेटअप. बरेचसे लोक सेटअपवरती इन्व्हेस्ट करत नाहीत मित्रांनो. ओके, मी सांगेन सगळ्यांना की आपल्या मराठी माणसांना पहिल्यांदा लर्निंग वरती फोकस करा, देन त्यानंतर ना अर्निंग आहे बाई. आणि अर्निंग कशी असेल, अशी असेल जर तुमच्याकडे जर प्रॉपर लर्निंग असेल मित्रांनो. एक प्रॉपर कोणताही एक प्रॉपर सेटअप घ्या, त्या सेटअपवरती काम करा बाई. नाहीतर एक काम करू शकता, बीएन बॉटची डेली बेसिसला युट्यूब स्ट्रीम आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तुम्ही कुठल्याही गोष्टी करा. सगळेच बघूयात आपण स्क्रीनवरती की एक्झॅक्टली मित्रांनो लॉजिक काय होतं त्या ट्रेड मागचं. जो काल आपण जवळपास त्या ट्रेडमध्ये $350 बुक केले, हाफ क्वांटिटी एक्झिट करून आपण त्या ट्रेडमध्ये एवढा प्रॉफिट बनवला. ज्यांनी अजून आपला हाफ क्वांटिटी एक्झिट कशी करायची हा व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो, आपल्या तो युट्यूबवरती आहे. तर बघा, सिंपल होतं भाई. तुम्ही बघू शकता ऑल ओव्हर जे प्राइसचे जे स्ट्रक्चर आहे, ऑल ओव्हर प्राइसचं स्ट्रक्चर बुलिश होता. बघू शकता दिस इज आवर चेंज ऑफ कॅरेक्टर, आपण त्याला म्हणतो चेंज ऑफ कॅरेक्टर सुद्धा म्हणतो. परत आपल्याकडे हा एक पीओ होता, प्लस वरचा जो क्यूएमएल आपण म्हणतो किंवा त्याला A+ सुद्धा म्हणतात. एक्झॅक्टली त्या रिजेक्शन कॅन्डलवरती आपल्या पुणे बॅचच्या स्टुडंट सोबत लाईव्ह आपण तो ट्रेड पकडला होता. एक्झॅक्टली आपण ही जी लेवल आहे ह्या लेवलपासून आपण त्याला सेल केला होता. क्यूएमएलची लेवल असते, मी भरपूर वेळा आपल्या युट्यूब स्ट्रीमला एक्सप्लेन केलेले की एक्झॅक्टली क्यूएमएल कशा पद्धतीने वर्क करतो. म्हणजे काय हे बघा की दिस इज अवर ब्रेकआउट स्ट्रक्चर, चेंज ऑफ कॅरेक्टर आपण त्याला म्हटलं तरी चालेल. आणि हा जो एरिया असतो हा वरचा क्यूएमएल कॉस्ट मॉडेलचा एरिया असतो, इथून आपण सेल करतो. ह्या ट्रेडमध्ये आपण जो प्रॉफिट बनवला लगभग $350 प्रॉफिट बनवला. 0.50 लॉट साईजने आपण एंट्री केली होती. 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती एंट्री बनवली होती. जवळपास 1:6 हा जो ट्रेड आहे हा ट्रेड आपण तिथं डन केलेला आहे काल स्टुडंट सोबत आपल्या. त्यानंतर दुसरा जो ट्रेड होता, दुसरा ट्रेड तुम्ही बघू शकता लाईव्ह स्ट्रीमवरती हा जो घेतलेला ट्रेड होता. सिंपल मित्रांनो, एक सिंपल लॉजिक होतं की बघू शकता की हा जसा तुमचा क्यूएमएल होता उलटा म्हणजे सेलिंग साईडचा, तसाच हा जो आहे एक बाईंग साईडचा होता. तर बघू शकता हा जो आहे आपला एक HNS ची लेवल आहे, हेड अँड शोल्डरची लेवल आहे. मोस्टली तुम्हाला पण माहिती आहे की ह्याच्यावरती कॅन्डल क्लोज झाली, परत एकदा हा क्यूएमएल घेण्यासाठी प्राइस खाली जाईल. म्हणून सिंपल आपण ह्याला एक लिक्विडिटी बेसवरती एंट्री मारली होती मित्रांनो. आणि सेलिंग साईड सुद्धा जवळपास आपल्याकडे 64 पिपची रॅली जी आहे ती रॅली डन केली होती. 64 पिप्स वरती जाऊ नका, RR वरती जा. ह्या ट्रेडमध्ये जवळपास आपण 1:3 चा RR जनरेट केला पाहिजे. आणि अकाउंटची जी इक्विटी आहे, अकाउंटची इक्विटी घेऊन आलेले लगभग आपण $5,000 होते मित्रांनो. काय वाटतं, हे जे चॅलेंज आहे हे चॅलेंज इथं स्टॉप करावं आणि तुमच्यासोबत नवीन चॅलेंज स्टार्ट करावं की नाही करावं, कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा मित्रांनो. सो भेटूयात नेक्स्ट डे मध्ये.